नमस्कार. VCN न्यूजच्या व्यक्तिविशेष या कार्यक्रमामध्ये आम्ही आपलं हार्दिक स्वागत करतो. काही लोक अशी असतात की जी शून्यापासून आपलं स्वतःचं विश्व तयार करतात आणि हे विश्व तयार करत असताना त्यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. अनेक प्रसंग त्यांच्यासमोर असं येतात की हे की ते आता काय करू, अशा प्रसंगातून ज्यावेळी ते वाट काढतात आणि एक एक पायरी चढत ते यशाचं उत्तुंग शिखर गाठतात आणि आपल्या जीवनातलं जे ध्येय असतं ते यशस्वीपणे पूर्ण करतात. अशाच एका व्यक्तिमत्वाला आज आपण इथे भेटणार आहोत. रेणुका इंडस्ट्रीज आणि रसिका इंडस्ट्रीजचे मॅनेजिंग डायरेक्टर अविनाशजी कांतुटे यांना. VCN न्यूजच्या व्यक्तिविशेष या कार्यक्रमासाठी आम्ही आपल्या मुलाखतीसाठी आलेलो. VCN न्यूजनी आतापर्यंत व्यक्तिविशेष या कार्यक्रमामध्ये ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी करून दाखवलेलं आहे आणि आपलं आयुष्य घडवलेलं आहे, जे यशस्वी उद्योजक आहे, आपल्या कारकिर्दीमध्ये त्यांनी यशस्वीपणे पाय रोवलेला अशा लोकांची आम्ही याच्यामध्ये मुलाखत दाखवत असतो. या कार्यक्रमामध्ये आम्ही आपलं हार्दिक स्वागत करतो. सर्वप्रथम सर, मला आपल्याला एक प्रश्न विचारायचा आहे की ज्यावेळी आपण आपल्या आयुष्याची सुरुवात म्हणजे एज्युकेशन कंप्लीट केल्यानंतर केली, तर त्यावेळी इंडस्ट्रीज या भागाकडे वळण्याचा पहिला प्रश्न आपला कुठे पडला आणि तेव्हा आपण काय केले? सर्वप्रथम तर VCN न्यूजनी हा जो उपक्रम हाती घेतला याकरिता मी माझ्या पहिले तर शुभेच्छा व्यक्त करतो. आणि अतिशय चांगला उपक्रम आहे आणि या उपक्रमातून अनेक उद्योजक निर्माण होतील असा हा धडाडीचा कार्यक्रम आहे. त्याकरिता मी त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा सर्वप्रथम व्यक्त करतो. उद्योजक कसा आहे की त्या जो असतो त्याच्या मनामध्ये तो उद्योजकता पहिले तर दडलेला असतो आणि जोपर्यंत त्याच्यामध्ये उद्योजक दडत नाही किंवा त्याला उद्योग उभारायची इच्छा होत नाही तोपर्यंत तो उद्योजकही होऊ शकत नाही. सर्वप्रथम तर त्याला शिक्षणामध्ये जेव्हा तो असतो त्यावेळेसच त्याला असं वाटलं पाहिजे की मी एखादा उद्योग उभा करू, मग त्या दृष्टीनं तो वाटचाल करायला सुरुवात करतो. तर त्या वाटचालीच्या अनुषंगाने जेव्हा मी शिक्षण क्षेत्रात होतो तर शिक्षण क्षेत्रात जवळपास 11वी-12वी पासून मी व्यवसायात होतो. व्यवसायात असताना आपण एक वेगळा उद्योग निर्माण करावा असा एक तो सारखा 5-7 वर्षापासूनचा विषय डोक्यामध्ये होता. पण तो खूप मोठा कालावधी गेला. त्यामध्ये जवळपास म्हणजे मी 11वीत असताना मी ट्रान्सपोर्ट व्यवसायामध्ये कामं केली, पण त्यामध्ये सुद्धा पारिवारिक कार्यक्रम होते, पारिवारिक व्यवसाय होता. मोठ्या ब्रदरसोबत आम्ही काम केलं. जवळपास त्यामध्येही 15 वर्ष वाहतूक व्यवसायाच्या कॉन्ट्रॅक्टरशिप होती. वाहतूक व्यवसाय म्हणजे काय असं हे नव्हतं, पण कॉन्ट्रॅक्ट घ्यायचे, मोठे मोठे गव्हर्नमेंटचे कॉन्ट्रॅक्ट घ्यायचे, त्या कॉन्ट्रॅक्ट पूर्ण करायचे आणि त्यामध्ये ते आम्ही हे केलं. आणि त्यातूनच असं एक निर्माण झालं, इच्छा झाली. त्यावेळेस माझ्याकडे RCFचे कामं होते, त्यानंतर फर्टिलायझर कॉर्पोरेशनचे कामं होते आणि त्यांचे जे पत्र वगैरे येत होते की राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर किंवा असे जे इंडस्ट्रीजचे पत्र येत होते, ते पत्र पाहून त्यातून मला प्रेरणा घेतली की आपणही आपली एक असं उद्योग असला पाहिजे, असं एक नाव असली पाहिजे, अशी एक कंपनी आपण निर्माण करावी, असं एक त्यातून एक निर्माण झालं. मग त्यापासून मग मी वाटचाल सुरू केली. 1985 साली MIDCमध्ये मी प्लॉट घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले आणि त्यातून हा एक रेणुका इंडस्ट्रीज जी आहे उभी झाली, तो 1985 साली मी प्लॉट विकत घेतला. आणि या प्लॅन्ट उभा करताना 1985 पासून तर 1991पर्यंत काय केलं पाहिजे हे सुचत नव्हतं की आपण कोणत्या प्रकारच्या उद्योगात. सर मला 1 मिनिट आपल्याला इथे थांबवायचं आहे. मला नेमका पहिला प्रश्न आपल्याला हा विचारायचा आहे की व्यक्ती हा ज्यावेळी आपलं शिक्षण संपवतो तर त्यावेळी तो सर्वप्रथम हा विचार करतो की मी माझं चाकोरीतलं जीवन कसं जगलं पाहिजे. म्हणजे माझ्या जीवनाची एक चाकोरी असते, त्या चाकोरीच्या अनुसार त्या चाकोरीला अनुकूल असं वातावरण त्या घरातलं पण त्याला मिळत असते. तर नेमकं म्हणजे आपण ज्या फॅमिलीमधनं आलात, ज्या कुटुंबामधनं आलात, तिथली पार्श्वभूमी कशी होती आणि ती उद्योजक असल्यामुळे आपण उद्योजकाकडे वळलात की आपण जसं एक जनरल माणसाचं स्वप्न असते की मी इतकं शिकल्यानंतर या ठिकाणी अशी परीक्षा देणार आहे आणि इथे नोकरी करणार आहे, तर हे विश्व सोडून आपण उद्योगामध्ये कसं आला? तेच व्यवसायात काम करत असतानाच अशी एक इच्छा झाली की आपण उद्योग उभा करावा, उद्योग निर्माण केला पाहिजे. ही इच्छा त्यातूनच झाली. परिस्थिती, वातावरण, घरी निर्मिती नव्हतीच आणि इथलं MIDCचं वातावरण तर पुष्कळसं असं त्यावेळेस होतं की बरेचसे उद्योग डबघाईस गेले होते आणि बरेचसे उद्योग डब झाले होते.
आणि ह्या 1985 ते 91च्या कालावधीमध्ये मी ज्या ज्या ठिकाणी गेलो त्या त्या ठिकाणी मला काही असं काही फार सकारात्मक दृष्टिकोन मिळाला नाही. जसं एक सांगायचं उदाहरण सांगायचं तर MSFC महाराष्ट्र स्टेट फायनान्स कॉर्पोरेशन या ऑफिसमध्ये गेलो, मला उद्योग उभारायचा आहे. तर तिथे अशी चेष्टा केली गेली माझी, कशाचा उद्योग टाकतो, तिथे तर 100 उद्योग बंद पडलेले आहे. अशा पद्धतीचे तिथले जे महाव्यवस्थापक होते, मी नाव नाही घेणार आज, पण त्यांनी सुद्धा अशा पद्धतीने मला त्यावेळेस हे केलं. पण मी इच्छा सोडली नाही आणि जिल्हा उद्योग केंद्र किंवा आमचे चार्टर्ड अकाउंटंट चंदूभाऊ कलोती यांच्या ऑफिसमध्ये मी गेलो. काय उद्योग टाकायचा आहे तुला, ती पुस्तकं तिथे पडलेली आहेत, ते पुस्तके तू वाच आणि त्यातून तू काय करायचं ते ठरव. तर असं करता करता मी 5-7 उद्योगांचे रजिस्ट्रेशन करून सुद्धा मला त्या उद्योगात सुरू करायची अशी इच्छा नाही झाली. जसं मी सुरुवातीला सगळ्यात पहिले दाल मिल आणि आपला हे असं असतं ना फ्राईड ग्रेम वगैरे असा तो उद्योग होता, तर त्याचं मी रजिस्ट्रेशन नाही घेतलं. मग बार्बेड वायरचं रजिस्ट्रेशन घेतलं, त्याच्यानंतर वेल्डिंग रॉडचं रजिस्ट्रेशन घेतलं, त्यानंतर टीन कंटेनरचं रजिस्ट्रेशन घेतलं, त्याच्यानंतर ॲसिड बॅटरीचं रजिस्ट्रेशन घेतलं. हे सर्व रजिस्ट्रेशन घेतल्यानंतर यामधले जे टेक्निकल्स वगैरे जे प्रॉब्लेम्स होते किंवा आपण ते करू नाही शकणार, असं ते करत करत हे करायचं की ते करायचं की हे करायचं की ते करायचं, अशा याच्यात विवंचनेत होतो. आणि त्या विवंचनेतूनच मग मी एक डोलोमाईट पावडर आणि डोलोमाईट चिप्सचा हा जो उद्योग आहे, या ठिकाणी कृषीदेव खत कारखाना आहे आपल्या इथे अमरावतीला, तिथे डोलोमाईट पावडर मी बघितली होती. ही डोलोमाईट पावडर कुठे मिळते, काय कुठून आणल्या जाते, तर त्यांनी सांगितलं आम्ही बडोद्यावरून आणतो, कुठून MP वरून आणतो. अशा पद्धतीचं मला वाटलं की हा उद्योग आपण एक यावर अभ्यास करावा. मग त्यावर मी अभ्यास सुरू केला. जवळपास तो अभ्यास म्हणजे 1989, 90 आणि 91ला हा उद्योग उभा झाला. 2 वर्ष त्यामध्येच गेले की याला मशिनरी कुठे मिळतात, कोणी सांगत नाही कुठे मशिनरी मिळतात काय, कारण कोणालाच इथला अनुभव, नवीन प्रॉडक्ट असल्यामुळे ते कोणाला त्याची आयडिया पण नसते. तर ते सगळे शोधाशोध घेता या उद्योगाची एक पायाभरणी 1991 साली डोलोमाईट पावडर आणि चिप्सची आणि रेणुका इंडस्ट्रीज हे नाव त्या ठिकाणी निर्माण झालं. आणि त्यातून हा उद्योग उभा झाला. MSFCकडून फायनान्स घेतलं त्यावेळेस, स्टेट बँकेकडून. त्यावेळेस तर फायनान्स मिळायलाही खूप त्रास होता. स्टेट बँकसुद्धा वर्किंग कॅपिटल लेटर द्यायलाही तयार नव्हते. अशा परिस्थितीतून आम्ही तो हा उद्योगाच या ठिकाणी उभा झाला. आता विपरीत परिस्थितीतूनच जो निर्माण करतो उद्योग, तोच खरा आहे अर्थानं मग त्याला त्या उद्योगाचं कसं चालवला पाहिजे, कसं पुढे नेला पाहिजे याची जाणीव खूप जास्त असते. तर विपरीत परिस्थिती म्हणजे काय आहे की एक तर घरातली पार्श्वभूमी तुमच्या मागे नसते, भांडवल नसते आणि कुठून त्याबद्दलचं काही ज्ञान नसणे. अशा याच्यातून आपण जेव्हा उद्योग उभा करतो तर नक्कीच त्यामध्ये सगळं शिकणे हाच विषय असतो. जसं आपण शिक्षण घेतो, तर हा उद्योगही एक शिक्षणच असतं. आणि या शिक्षणातून फक्त त्याला एवढं कळलं पाहिजे की काय आपण प्राइसिंग कॉस्ट केली पाहिजे, प्रोडक्शन काय असते, या सर्व गोष्टीचं थोडं जसं जसं आपण शिरतो आतमध्ये, तसं त्यामध्ये पुढे जात राहतो. अशातून तो निर्माण होतो उद्योग. ज्यावेळी आपण रेणुका इंडस्ट्रीजची स्थापना केली आणि डोलोमाईट पावडरची निर्मिती त्या रेणुका इंडस्ट्रीजमध्ये व्हायला लागली होती, त्या काळी आपल्याला विदर्भामध्ये काही स्पर्धक होते का आणि तत्कालीन वातावरण त्यावेळेसचं कसं होतं? डोलोमाईट पावडरची मार्केटला काय डिमांड होती? अतिशय चांगला प्रश्न. आता ते डोलोमाईट पावडरला या ठिकाणी मागणी होती, हाच मुख्य उद्देश होता. आता जसं विदर्भ VCMS खत कारखाना होता आणि त्यामध्ये त्याचनंतर इकडे अकोल्यामध्ये एक बसंत ॲग्रोटेक कारखाना होता. त्याचप्रमाणे इथे मोठ्या प्रमाणात कुंकवाचे कारखाने होते, त्यांनासुद्धा मोठ्या प्रमाणात डोलोमाईट लागत होता. त्याचप्रमाणे इथे विदर्भामध्ये जवळपास 85 टाईल्स फॅक्टरी होते, 85 टाईल्स फॅक्टरी होते. आणि या टाईल्स फॅक्टरीना डोलोमाईट पावडर आणि चिप्स लागत होती. ती प्रत्येक फॅक्टरीला जवळपास 3 ते 4 गाडी लागत होती, ट्रक लागत होते. हा मार्केट इथे खूप मोठा आहे हे मी ते पहिले दृष्टिकोन घेतला. आणि या भागात हा इंडस्ट्री नाही आहे, हा उद्योग नाही आहे, तर फक्त आपल्याला हा इथे उद्योग सुरू करून चालू करायचा आहे. तर त्या दृष्टीने ते मार्केट चांगलं आहे. आता त्या जे बाहेरून माल आणून त्या दरामध्ये आपण देऊ शकतो की नाही याचा अभ्यास त्यावेळेस केला नव्हता. उद्योग
मार्केट आहे, हा उद्योग चालू शकतो, एवढा त्यातून आम्ही निचोड काढला. अविनाश सर आपल्याला सांगत आहेत की ज्यावेळी त्यांनी तत्कालीन परिस्थिती अशी असताना की MIDC मधले उद्योगधंदे बंद पडत चालले होते आणि जे उद्योग इथे अस्तित्वात होते ते सुद्धा डबघाईस आलेले होते, अशा परिस्थितीमध्ये त्यांनी रेणुका इंडस्ट्रीज नावाचा डोलोमाइट पावडर तयार करण्याचा कारखाना टाकला. ह्या अनुषंगाने मला सर आपल्याला एक प्रश्न असा विचारायचा आहे की विदर्भामध्ये डिमांड असलेलं हे डोलोमाइट पावडर आपण निर्मिती करीत असताना याला सर्वप्रथम आपल्याला याची माहिती, त्यात येणारे अडथळे, कच्चा जो माल आहे आपल्याला त्याचा पुरवठा कुठून होतो, कसा होतो, याबाबत थोडीशी आम्हाला माहिती सांगाल का? त्यावेळी डोलोमाइट पावडर जसं इथे मार्केट आहे उपलब्ध हे जसं कळलं तसंच त्या दृष्टीने मग विचार सुरू केला आणि त्याचे मशिनरी कुठे कुठे मिळतात त्याचं कलेक्शन चालू केलं. ते कलेक्शन चालू करता करता चांगल्या मशिनरी जसं मुंबईला पहिले DP पल्वरायझर म्हणून त्यांनी या डोलोमाइटसाठी मला कोटेशन वगैरे सगळं दिलं होतं. परंतु जेव्हा अजून मग फिरलो तर असं कळलं की कलकत्त्याला याच्या मशीन अजून चांगल्या मिळतात. तर म्हणून मग मी कलकत्त्यावरून त्या मशीन घेतल्या आणि या मुंबईच्या DP पल्वरायझर यांच्या ज्या मशीन्स होत्या त्या मशीन आम्ही कॅन्सल केल्या आणि कलकत्त्यावरून इंटरनॅशनल कंबशन अशी एक मोठी कंपनी आहे, त्या कंपनीचा रेमंड प्लॅन्ट म्हणून आहे, त्यांचा छोटा प्लॅन्ट होता. तो प्लॅन्ट आम्ही या ठिकाणी त्यावेळी उभा केला आणि जी कच्च्या मालाची उपलब्धता आहे त्याचीसुद्धा माहिती घेतली पूर्णपणे. मग महाराष्ट्र स्टेट मायनिंग कॉर्पोरेशनचं ऑफिस नागपूरला आहे, त्या ऑफिसमध्ये जाऊन तिथे विचारलं. त्यांच्याकडे डोलोमाइट खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतं आणि त्यांना मागणी पण कमी होती त्या डोलोमाइट स्टोनला, कारण सगळे जे प्लॅन्ट होते ते सगळे बालाघाटच्या आणि MP जिल्ह्यामध्ये होते आणि हा जो मायनिंग कॉर्पोरेशनची जी माइन्स होती ती माइन्स होती रामटेकच्या जवळ, मनसरच्या जवळ. आणि त्या दृष्टीनं मग माझ्याकडे ट्रकचा व्यवसाय असल्यामुळे त्या ट्रकच्या संबंधित मला बिझनेसही पाहिजे होता, रेग्युलर एक बिझनेस. त्या ट्रकला काम मिळतं आणि आपल्याला इथे चांगलं मार्केट मिळतं, असा हा एक डबल उत्पन्न होणारा उद्योग, म्हणजे ट्रकपासून पण उत्पन्न होईल आणि इंडस्ट्रीमधून पण उत्पन्न होईल आणि अशा ह्याच्यातून या उद्योगाला एक असा चांगला सक्सेस मिळाला. रेणुका इंडस्ट्रीजच्या स्थापनेनंतर जेव्हा आपल्याला कदाचित मला असं वाटतं जागा कमी पडायला लागली किंवा आणखी दुसरी एखादी इंडस्ट्रीज असली पाहिजे, त्याचवेळी आपल्या मनात असं आलं असेल की रसिका इंडस्ट्रीजची पण स्थापना, तर रेणुका इंडस्ट्रीज आणि दुसरी आपली फॅक्टरी रसिका इंडस्ट्रीज, तर रसिका इंडस्ट्रीज कशी उदयास आली? कसं आहे की जेव्हा 1991 ते 92 तर तसा उद्योग काही फारसा चालला नाही. आम्ही जवळपास मार्चमध्ये 91ला सुरुवात केली होती आणि डिसेंबरपर्यंत जे 40 टन डोलोमाइट पावडर उत्पादन घेतलेलं होतं जवळपास 50 टन, ते जसं तसं होतं 5-6 महिने. तर मग मी नांदेडला गेलो. इथे आपण जे मार्केट आहे असं जेव्हा बोललो, परंतु फार असं चांगलं सहकार्य त्यावेळी लवकर मिळालं नाही. मग हळूहळू त्यामध्ये जसं की त्यातून खरी अर्थानं म्हणजे त्या डोलोमाइट स्टोनच्या जे मार्बलेटिक स्टोन आहे त्यातूनच चिप्सची एक निर्मिती अमरावतीत आपल्या इथं ती इन्व्हेन्शन झालं ॲक्च्युली. ते स्टोन जेव्हा क्रशिंग केले आम्ही, त्या क्रशिंग केल्यानंतर जेव्हा उद्घाटनाला मी टाईल्सचे जे संचालक होते ते आलेले होते आमच्या इथे कारखान्यात उद्घाटनाला. त्यांनी म्हटलं की अरे ह्या चिप्स म्हणून आमच्या इथं व्हाईट चिप्स म्हणून या कामात येऊ शकतात, पावडरपेक्षाही व्हाईट चिप्स चांगली येईल. कारण त्या मशीनमधून जशी ती पावडर येत होती ना, ती पावडर त्यांना थोडंसं वाटत होतं की तिकडल्यापेक्षा स्वस्त पडेल किंवा असं वाढेल. पण लवकर त्यामधून आम्हाला, आणि रेट्स काही फार जास्त नव्हते त्याच्यामुळे लवकर काही त्यांनी आपल्याला सहकार्य केलं नाही. साहजिक आहे, नवीन उद्योग आपण पुरवठा त्यांना रेग्युलर देऊ शकतो की नाही असं त्यांच्या मनातही शंका असतात. तरी पण आपण त्यांना आश्वासन दिले आणि चिप्सचं आम्ही उत्पादन 1993 साली सुरू केलं. तर चिप्सचं उत्पादन असं चालू केलं की पहिले तर बघितलं की जशा आपल्या ज्या रेती गाळण्याच्या ज्या चाळण्या असतात त्या अशा आम्ही 4 ते 5 चाळण्या अँगलच्या तयार केल्या पूर्वी. त्यामधून माणसांना सांगितलं की हा जो दाणा आहे हा सगळा गाळा आपण, आणि रोज असा जवळपास एखादा गाडी 1 ट्रक आम्ही तेव्हा निर्माण करत होतो. आणि तो 1 ट्रक मागणीला मग इतकी लाईन लागत होती. त्यातून कळलं की डोलोमाइट चिप्सला खूप डिमांड आहे, पावडरपेक्षाही जास्त टाईल्स इंडस्ट्रीमध्ये.
फर्टिलायझर इंडस्ट्रीमध्ये डोलोमाईट पावडरचीच डिमांड होती, पण चिप्समध्ये व्हॅल्यू ॲडिशन होती आणि चिप्सची मागणी पण चांगली आहे असं त्यातून दिसलं. कारण त्यांना ती चिप्स पूर्वी मद्रासच्या साईडला बेटमचरला आहे त्या ठिकाणून आणत होती, ती खूप महागाती पडत होती. आणि ही जी चिप्स आहे ही त्यांना जवळपास 30 ते 40% स्वस्त पडत होती. त्यामुळे त्या सर्व लोकांचा कल मग त्या चिप्सकडे आला. माझे इथे उत्पादन कमी होत होतं आणि मागणी खूप मोठ्या प्रमाणात होती. मग त्यातून आम्ही राजाभाऊ जाधव आहे तिथे आमच्या MIDC एरियात, त्यांना सांगितलं एक चाळणी तयार करून द्या मला चांगली अशी ॲटोमॅटिक चाळणी. त्यांनी चांगल्या पद्धतीने एक चाळणी निर्माण करून दिली. त्याकरितासुद्धा बँकेने मग तात्काळ लोन दिलं, काही वेळही नाही लागला. आणि त्या चाळणीच्याद्वारे रोज मग 2 ते 3 ट्रकचं चिप्सचं उत्पादन आणि पावडरचं 1 ते 2 ट्रकचं उत्पादन असं रेणुका इंडस्ट्रीतली वाटचाल खूप जोरात सुरू झाली. आणि ती 93 तर 96-97पर्यंत जबरदस्त होती. आणि त्यामध्ये मग मला असं वाटलं की आपण आता हा उद्योग मोठ्या जागेत आणि मोठ्या प्रमाणात निर्माण करावा. कारण की मागणी वाढत चालली होती. औरंगाबादकडून मागणी येत होती, बँगलोरवरून मागणी आली होती, त्याच्यानंतर हैदराबादमधून मागणी आली. तर अशा ह्या मागण्या वाढत दिसत होत्या. त्यामुळे मग विचार केला हा मोठा प्लॅन टाकावा. आणि स्टेट बँकेमध्ये विषय ठेवल्याबरोबर त्यांनी 2 महिन्यात मला लोन दिलं मोठ्या प्रमाणात. काही जास्त त्यांनी आढावेळा त्यामध्ये घेतला नाही आणि सांगितलं की तुम्ही सांगा प्रपोजल द्या, आम्ही तुम्हाला लगेच लोन देतो. त्यांनी माझं लोन डिसेंबरमध्ये सँक्शन केलं. 1997 सालची गोष्ट आहे. 97ला डिसेंबरलाच त्यांनी लोन दिलं पूर्ण. आणि 1998ला ऑगस्टमध्ये मी तो मोठा प्लॅन सुरू पण करून दिला. म्हणजे जागा घेतली, 6 महिन्यात मोठा उद्योग एवढा मोठा सगळा उभा झाला आणि तो वेगात सुरू झाला. त्या ठिकाणी जवळपास महिन्याचं रोजचं 70 ते 80 टन प्रोडक्शन होत होतं. त्याचप्रमाणे रेणुका इंडस्ट्रीजमध्येही 30 टनचं प्रोडक्शन होत होतं. आणि हा सगळ्या मालाला मागणी फर्टिलायझर इंडस्ट्रीज, टाईल्स इंडस्ट्रीज, ह्या सगळ्या इंडस्ट्रीजची. आणि नेहमी आमच्या इथे मागणी अशी रजिस्टरवर तयार राहत होती रोज नेहमी. जवळपास 30 ते 40 ट्रकची मागणी उपलब्ध राहत होती आणि आमचा जो माल नव्हता राहत. अशी ती वाटचाल आमची घोडदौड सुरू झाली. रेणुका इंडस्ट्रीज अपूर्ण पडायला लागल्यामुळे नंतर यांनी रसिका इंडस्ट्रीजची मोठ्या जागेमध्ये स्थापना केली आणि डोलोमाईट पावडरसोबतच चिप म्हणजे त्यावेळीचा जो काळ होता तो मोझॅक टाईल्सचा काळ असल्यामुळे आणि त्या चिपला मार्केटमध्ये भरपूर डिमांड असल्यामुळे काळे पांढरे साधारणतः असे दिसणाऱ्या त्या छोट्या छोट्या ज्या चिप होत्या त्या चिपची निर्मिती करायला यांनी प्रारंभ केला. आणि बघता बघता रसिका आणि रेणुका या दोन्ही इंडस्ट्रीजचं नाव अवघ्या महाराष्ट्रभरच नव्हे तर संपूर्ण इतरत्र सुद्धा घ्यायला सुरुवात झाली. याच अनुषंगाने आपण यांना एक प्रश्न परत विचारणार आहोत. सर, ज्यावेळी मोझॅक टाईल्सचा हा कार्यकाळ म्हणजे पिरियड असताना त्या चिपला आपल्या भरपूर डिमांड यायला लागली आणि मार्केटमध्ये आपण एकमेव महाराष्ट्रामध्ये त्याचे सप्लायर असल्यामुळे आपल्याकडे डिमांड भरपूर वाढली. आणि मग असं नेमकं काय झालं की त्यातून आपल्याला दुसरीकडे पदार्पण करावं लागलं? पहिल्यांदा या प्रश्नाचं उत्तर सांगा की तत्कालीन म्हणजे मोझॅक टाईल्सचा पिरियड कसा होता आणि रोजचं प्रोडक्शन किती होत होतं? साधारणतः आपल्याकडे किती जे लेबर होते, मजूर होते, ते किती लोक काम करायचे? तत्कालीन त्या फॅक्टरीची कंडिशन काय होती? त्यावेळेस जवळपास रसिका इंडस्ट्रीजमध्ये आणि रेणुका इंडस्ट्रीमध्ये या दोन्ही कारखान्यात जवळपास 40 ते 50 लोक काम करत होते जवळपास. आणि ते सर्व मॅक्झिमम आपल्या भागातले 15-16 जण होते आणि बाकी धारणीच्या भागातले होते. जे आदिवासी लोक असतात ना, कोरकू म्हटल्या जातात त्यांना, ते लोक होते आणि त्या लोकांच्या माध्यमाने हे सर्व काम चालत होतं. तर मोझॅक टाईल्सचा कारखाना इथे सगळ्या मोठ्या प्रमाणात होता. परंतु नंतर त्यांच्या मोझॅक टाईल्सलाही डिमांड कमी झाली आणि डिमांड कमी होता होता त्याच संबंधित तरी या भागात असे 5 ते 7 कारखाने पण उभे झाले. जसं नागपूरलाही जवळपास डोलोमाईट पावडरचे 4 कारखाने उभे झाले. मग त्याचप्रमाणे चिप्सचे सुद्धा 2 ते 3 कारखाने उभे झाले. त्याचप्रमाणे अमरावतीतसुद्धा 3 ते 4 कारखाने उभे झाले. आणि त्यामध्ये स्पर्धा खूप मोठ्या प्रमाणात सुरू झाली. आणि मोझॅक टाईल्सला हळूहळू दिवस ही गोष्ट मला 2005लाच लक्षात आली की टाईल्सची मागणी कमी झाली. त्याचप्रमाणे जे खत कारखाने होते अमरावतीमध्ये, महत्त्वाचं म्हणजे आम्हाला डोलोमाईट पावडरला जी डिमांड राहत होती मे-जूनच्या नंतर, आपला फरवरीपासून ती डिमांड सारून जायची. MIDCचे कारखाने होते, फेडरेशनचे होते, त्यानंतर VCMS होतं, प्रायव्हेट कारखाने पण खूप होते. जसं व्यंकटेश कारखाना वाशिमला होता, त्याचप्रमाणे बुलढाणाला होता फेडरेशनचा, त्याचप्रमाणे लातूरला मोठे मोठे कारखाने उभे झाले होते.
तर या ठिकाणाहून डोलोमाईट पावडरची मंथली अशी 300 ते 400 टन एका कारखान्याची डिमांड राहत होती. ते कारखानेसुद्धा बंद पडले. अमरावतीत सुद्धा 2 फर्टिलायझरचे 3 फर्टिलायझरचे कारखाने झाले. त्यांचीसुद्धा डिमांड त्या 6 महिन्यात जवळपास 1000 ते 2000 टनाची राहत होती. तर त्यांचीसुद्धा डिमांड कमी झाल्यामुळे आम्हाला विचार पडला की आता आपल्याला या एवढ्या मोठ्या कारखान्याला मागणी कमी होणार आहे आणि येणाऱ्या दिवसात आपल्याला हे चालवणं शक्य होणार नाही. त्यातून मग आपण आता दुसरा काहीतरी उद्योग उभा केला पाहिजे अशी जे 2005मध्येच मला संकेत मिळाले, असे वाटलं की असं एक होईल. तरी आम्ही हे सगळे डोलोमाईट पावडर चिप्स हे जवळपास 2005-2008 जवळपास 2012पर्यंत खिचत नेलं. हळूहळू 5पासून डबगैस येणं सुरू झालं, कमी होत चालली मागणी. 2005पासून तर 2015पर्यंत मागणी अतिशय, रांगोळीची मागणी पण एक चांगली मागणी होती, त्यामध्ये सुद्धा आम्ही चांगलं काम केलं. परंतु त्यामध्ये एक ठराविक पिरियडचा बिझनेस असल्यामुळे आणि वर्षभर उत्पादन घेणे, त्या क्वालिटीचा स्टोन वेळोवेळी मिळत नव्हता. मग त्याच्या रॉ मटेरियलमध्ये पण प्रॉब्लेम सुरू झाले. कच्च्या मालामध्ये डोलोमाईटला मायनिंग कॉर्पोरेशनमध्ये सुद्धा खूप पॉलिसी बदल झाल्या. त्या पॉलिसीमुळे मग कच्चा माल मिळणे अवघड होत गेले, इकडे मागणी कमी होत गेली आणि यातून विचार केला की आता आपण काहीतरी वेगळं निर्माण केलं पाहिजे. त्याचप्रमाणे थोडेसे हेवी काम असल्यामुळे माणसंसुद्धा काम करायला एवढे लेबर प्रॉब्लेमसुद्धा निर्माण होत गेले. हे सगळे असे दिसले मला ते की अशा पद्धतीनं या उद्योगाला आता पुढे वाटचाल चालवणे आपल्याला शक्य होणार नाही. तर आपण आता दुसऱ्या उद्योगात किंवा दुसऱ्या प्रॉडक्टमध्ये गेलं पाहिजे. म्हणून 2005पासून आम्ही अभ्यास चालू केला आणि 2005पासूनच मग मी प्लॅस्टिकचे आमचे मित्र आहेत. मला इथे आपल्याला एक थोडंसं थांबावंसं वाटतं. म्हणजे एक गोष्ट आवर्जून इथे अशी सांगावीशी वाटते की उद्योजनशीलता ज्याच्या रक्तामध्ये भरलेली असते त्याला ह्या सगळ्या गोष्टीचे जे आकलन होत असते त्याची आकलन शक्ती इतकी जबरदस्त असते की 2005पासूनच त्यांना हे माहिती पडलं होतं की आपल्या उद्योगाची जी भरभराटीचे दिवस होते ते आता हळूहळू कमी होत आहेत आणि ह्यातून आपल्याला काहीतरी नवीन करायचं आहे. तर 2005पासून 2008पर्यंत त्यांनी तो गाडा कसा तरी रेटात आणला होता. आणि आपल्या सर्वसामान्य माणसांच्या बाबतीमध्ये नेहमी हे घडत राहतं की एखादा जर आपल्याला व्यवसायामध्ये नोकरीमध्ये किंवा इतरत्र कुठेही ड्रॉबॅक बसला तर तिथे आपण हताश होऊन जातो. पण ही मंडळी अशी असतात की ही हताश न होता यांचं त्यांना आकलन पूर्ण झालेलं असते, त्यांनी हा विचार पूर्ण केलेला असतो की आता आपल्याला यातून काहीतरी नवीन मार्ग काढायचा आहे. आणि इथेच म्हणजे हा एक यशाचा मार्ग आपल्याला ते दाखवत आहेत की ज्या ठिकाणी आपल्याला असं संपलं असं वाटायला सुरुवात होते तेथे त्यांना नवीन काहीतरी दिसत असते. आणि आता आपण त्या अनुषंगाने त्यांना एक नवीन प्रश्न टाकूया. ज्यावेळी सर्वसामान्य व्यक्तीला असं वाटते की आता आपलं सगळं संपलं, एवढी मोठी फॅक्टरी, म्हणजे तुमच्या ठिकाणी आपल्या ठिकाणी जर समजा एखादा सर्वसामान्य व्यक्ती असता तर त्यांनी नेमका हाच विचार केला असता की आज माझ्या मार्केटलाच आता मागणी नाही राहिली, माझ्या इंडस्ट्रीजचं कसं, मला लेबर प्रॉब्लेम असंख्य प्रकारे जाणवून राहिलेला आहे आणि उद्या जर माझी डिमांडच संपली तर मग मी काय करू. इथे आम्ही हताश झालो असतो. तर आपण ते हताश पण न स्वीकारता आपण तेव्हाच त्याचा अभ्यास करणं सुरू केलं होतं. पुढे आपण प्लास्टिक या व्यवसायामध्ये पाऊल टाकलं. तर आता 2005पासून तर पुढे 2017पर्यंत 2012मध्ये आपला उद्योग तो दुसरा सुरू झाला. त्यासंबंधी थोडंसं आम्हाला सांग. 2008मध्ये जेव्हा असं लक्षात आलं की हा उद्योग आता आपण जास्त अजून ओढू शकणार नाही, तेव्हा मग आमच्या इथे प्लॅस्टिकचे जे उद्योजक आहेत ते उद्योजक नेहमी एक्झिबिशनला वगैरे जात होते. त्यांच्यासोबत मग मी पहिल्यांदा दिल्लीला गेलो, मुंबईला गेलो, प्लॅस्टिकचे एक्झिबिशन अटेंड करणं सुरू केलं. जवळपास 4 ते 5 एक्झिबिशन अटेंड केले आणि त्यामधून आपल्याला कुठला प्लॅस्टिकचा उद्योग टाकावा हे मनामध्ये मी ठासून ठरवलेलं होतं की आपल्याला प्लॅस्टिकचा उद्योग. आणि त्याच्या दृष्टीनं मग पुन्हा अभ्यास सुरू झाला. तो अभ्यास सुरू झाल्यानंतर त्या ठिकाणी मला ही जी आमची प्लॅस्टिक वॉटर टँकची एक डेमो मशीन त्या ठिकाणी दिसली की हे टाक्या, पाण्याच्या ज्या टाक्या असतात ह्या सर्वसामान्य घरांमध्ये लागू शकतील आणि आपल्या या भागात पुन्हा हा उद्योग नाही आहे. आणि नेमके थोडे बहुत एक वर्धेला उद्योग होता आणि एक नागपूरला उद्योग होता. हा असे 2च कारखाने होते आणि टाकीचं काम आपण या भागात किंवा मार्केटिंग आपण या भागात करू शकू असं मला मनामध्ये वाटलं. पण
त्या गोष्टीविषयी मी बाहेर कुठेही याविषयी चर्चा केली नाही आणि त्या दृष्टीनं अभ्यास सुरू केला. आणि मग प्लॅस्टिक वॉटर टँक आणि प्लॅस्टिक पल्वरायझर घेऊन ती पावडर, कारण पावडरची सुद्धा मागणी या भागात, कारण जे वॉटर टँक तयार करणारे आहेत त्यांनासुद्धा पावडर लागतं, तर त्यांना पावडर देणे किंवा वॉटर टँक असे दोन्ही तिन्ही, किंवा त्यामधून स्क्रॅप ग्राइंडिंग आहे, त्यामध्ये त्याच्यानंतर कंपाऊंडिंग आहे, अशा ह्या ज्या गोष्टी हळूहळू त्यातून अवगत होत गेल्या. मग पण हा कारखाना मला त्यावेळेस त्या प्लॅस्टिक एक्झिबिशनच्या कारखान्यातून मी एक्झिबिशनमधून ते प्रॉडक्ट निवडलं आणि ते प्रॉडक्ट निवडून मग त्याविषयीच्या मशिनरीजचा सुद्धा अभ्यास चालू केला. तर ह्या मशिनरीजचा सुद्धा अभ्यास असा झाला की प्रथम मी मुंबईलाच गेलो होतो, कारण ज्यांनी मला प्रेरणा दिली आहे तो मुंबईचाच होता की मी मशिनरी तेरे को ये भाव में दे दूंगा, वो भाव में दे दूंगा, ऐसा कर दूंगा, वो सांगा. तर हे सगळं तिथं डिस्कशन झालं, त्याच्याशी फायनलायझेशनही होत गेलं, पण ॲडव्हान्स काही त्याला दिला नाही मी. म्हटलं एकदा आपण अहमदाबादला जाऊन यावं. तर अहमदाबादला गेलो. मग तिथे एक एक्झिबिशनमध्येच एक सप्लायर होते, ते मिळाले होते. त्यांच्या कारखान्याला व्हिजिट द्यायला गेलो होतो, परंतु लॉजमध्ये बसल्या बसल्या मग तिथलं डिरेक्टरी चाळली मी. त्या डिरेक्टरी चाळून मला नॅरोटो म्हणून आमचा एक सप्लायर ज्यांच्या मी मशीन घेतल्या त्याचा ॲड्रेस मिळाला त्या ठिकाणी. दुसऱ्या दिवशी त्याला फोन लावला. पहिल्या दिवशी याच्याकडे गेलो, दुसऱ्या दिवशी त्या नॅरोटोवाल्याकडं. नॅरोटोचं मला आवडलं सगळं काम, त्याच्या मशिनरीज पण आवडल्या, त्याचं काम पण आवडलं आणि त्याच्यावर विश्वास ठेवला. आणि त्याला एकच प्रश्न केला मी की तुला वर्षभर मला लेबर द्यावं लागेल, कारण आमच्या इथे कोणीच या कारखान्याला यातून प्रोडक्शन घेऊ शकणार नाही. तुझं माझा या कंडिशनवर मी तुझ्याशी मशिनरी विकत घेतो की तुला वर्षभर मला माणसं द्यावं लागेल, मग वर्षभरानंतर मग मी माझी सोय करेन. तर त्यांनी ती अट माझी मान्य केली आणि सगळं बँकेतून लोन तात्काळ सँक्शन झालं. काही जास्त तेव्हा त्रास झाला हो ना त्यावेळेस SBIमध्ये आमचे जे ब्रँच मॅनेजर होते ते यांना असं वाटत होतं की त्यांना मला टेक्निकल काही गायडन्स नाही घेतलं, मला काही नॉलेज नाही आहे प्लॅस्टिकमधलं, आणि मग आम्ही कसं लोन द्यायचं, म्हणून त्यांनी मग मला नेहमी हे सर्टिफिकेट आण, ते सर्टिफिकेट आण, हा उद्योग कसा सक्सेस होईल, काय होईल. मी म्हटलं तुम्ही जेवढं मशिनरीचं मला लोन देत आहे त्यापेक्षा जास्त माझी प्रॉपर्टी आहे किंवा माझ्या कारखान्याची किंमत आहे. तर त्याचे व्हॅल्युएशन काढले, त्याचं सगळं झालं. कारण MIDCला व्हॅल्युएशन कमी राहते, कारण जे लोन मिळते त्या लोनच्या हिशोबाने जेव्हा ते बँकवाले प्रोजेक्ट तयार करतात त्या प्रोजेक्टमध्ये यांच्या या प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन अतिशय कमी असते आणि त्यामध्ये त्यांना असं वाटतं की हे व्हायबल प्रोजेक्ट नाही आहे, म्हणून ते डिनाय करतात. परंतु मी या बाबतीत खूप लोनच्या संबंधात खूपच करस्पॉन्डन्स केला, पत्रव्यवहार केला, नागपूरला पत्रव्यवहार केला, मुंबईला पत्रव्यवहार केला आणि हा प्रोजेक्ट मग त्यांनी सँक्शन केला. मोठ्या टीमनी सँक्शन केला. म्हणजे या प्रोजेक्टसाठी असं समजा की तुम्ही मुंबईचा एक फील्ड ऑफिसर, नागपूरचा एक फील्ड ऑफिसर, असे 3 ऑफिसरची कमिटी नेमली आणि याला लोन द्यायचं की नाही 25 लाख रुपये यासाठी त्या कमिटीने निर्माण घेतली. परंतु आमच्या तिथल्या ब्रँच मॅनेजरनं घेतली नाही. चीफ मॅनेजर माझ्या फेवरमध्ये होते. चीफ मॅनेजर म्हणे नाही, याने इतके टाईप्स ऑफ लोन्स घेतलेले आहेत आणि ते सर्व पद्धतशीर आणि व्यवस्थित रीतीने याची फेडफाड केलेली आहे, तर याला द्यायला काहीच हरकत नाही. परंतु जो मेन असतो ज्याला जबाबदारी घ्यावी लागते ते जबाबदारी घ्यायला तयार नव्हते. त्यांनी लिहून दिलं की नाही, मी हे लोन सँक्शन करू शकत नाही. तर ते मग चीफ मॅनेजरनी सगळं माझं प्रकरण मोठ्या ऑफिसला वगैरे सगळं पाठवलं आणि त्या ठिकाणावरून लोन सँक्शन करून घेतला. तर त्यावेळेस माझ्यासमोर पुष्कळ प्रश्न आले. चीफ मॅनेजरही म्हणाले आणि इथे ADRM मॅनेजर होते काळे साहेब म्हणून, ते पण होते. ते म्हणाले की तुम्ही SBIच्याच मागे का लागले, आम्ही नाही देऊन राहिलो, तुम्ही दुसऱ्या बँकेत जा. मी त्यांना प्रश्न केला, SBIत मी सुरुवातीपासून आहे, जे 1977 पासून SBI सोबत आहे. टाईप्स ऑफ लोन त्या SBIतून घेतले, टाईप्स ऑफ मी ते लोन सगळे फेडलेले आहे आणि ज्या SBIने मला मोठं केलं त्याच SBIकडून मी लोन नाही घेणार, दुसऱ्या बँकेत मी कशाला जाऊ. एक मॅनेजर म्हणतो की हा व्हायबल नाही आहे प्रोजेक्ट, तर व्हायबिलिटी नाही किंवा आम्ही टेक्निकल लोक हायर करू ना. मी स्वतः किंवा सगळेच आजकाल स्वतः काही प्रोडक्शनमध्ये नसतात, बाहेरून लोक हायर केले जातात आणि हायर करून हे उद्योग चालवले जातात. उद्योग चालवणे महत्त्वाचं आहे. ते त्याला टेक्निकल नॉलेज त्यामध्ये आहे नाही आहे, टेक्निकल नॉलेज विकत घेता येईल. महत्त्वाचा विषय असते ते कसं चालवलं पाहिजे, कसा तो सक्सेस केला पाहिजे, या गोष्टीला इथे मागणी आहे तर मी हा उद्योग चालवू शकतो. म्हणून त्यांना म्हटलं होतं मी त्यावेळेस की मी SBI सोडून जाऊ नाही शकणार. त्या मॅनेजर आज आता
हे मॅनेजर आहे म्हटलं, उद्या नाही ना, आणि उद्या त्यांचा माझा विचार बदलू नाही शकतो, अशातला भाग नाही आहे. परंतु हा त्याच्यामागे निकष नाही आहे की यांच्याकडे टेक्निकल नॉलेज नाही आहे म्हणून मी लोन देत नाही, तर हे काही योग्य वाटत नाही. मी त्यासाठी फाईट केली आणि लोन माझं सँक्शन झालं त्यावेळेस. आणि हा उद्योग मग 2008 साली आपण सुरू केला. आणि ती अहमदाबादवरून जवळपास 5 लोकांची टीम माझ्या इथे जवळपास वर्षभर होती. आणि वर्षभर त्यांनी मला व्यवस्थित गायडन्स, व्यवस्थित सगळं त्या गोष्टीतलं नॉलेज, त्याचप्रमाणे इथले आमचे MIDCतले जे उद्योजक आहेत प्लास्टिक लाईनमध्ये काम करणारे, त्या लोकांनीसुद्धा खूप सहकार्य केलं. सगळ्याच लोकांनी सहकार्य केलं. आणि या सगळ्या लोकांचे सहकार्य, कामगारांचे सहकार्य, आमच्या इथल्या स्टाफचं सहकार्य, हे सगळं आणि सगळ्यांची या उद्योगाविषयी काम करण्याची धडपड, यामुळे हा उद्योग पण मग लवकरच यामध्ये सक्सेस मिळत गेला. हाही प्लॅस्टिकचा कारखाना चालवत होतो आम्ही, आणि डोलोमाईटचा, रांगोळी, चिप्स हे पण चालवत होतो, पण ते कमी प्रमाणात होत गेलं. आणि ते हळूहळू 2015ला आम्ही निर्णय घेतला की ते डोलोमाईट पावडर चिप्स आपण थांबवावं आणि टँकला पुढे न्यावं. आणि आता टँकची वाटचाल सुरू आहे. यामध्ये सुद्धा आता नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे. वॉटर टँकमध्ये ब्लो मोल्डिंग टेक्नॉलॉजी आलेली आहे. तर त्याबाबतचे कारखाने नागपूरला मोठ्या प्रमाणात आता सुरू झालेले आहे. जवळपास 4 कारखाने आलेले आहेत असे. त्याचप्रमाणे नवीन लोकांनी सगळं त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट खूप मोठी आहे. आणि त्या हिशोबाचं मग आता मार्केट तेवढं नाही आहे. रसिका इंडस्ट्रीज आणि रेणुका इंडस्ट्रीजचं डोलोमाईट पावडर विकता प्लास्टिकच्या क्षेत्रामध्ये पदार्पण झालं. आणि बघता बघता त्यांचे मारुती वॉटर टँक नावाचे वॉटर टँक, सोबतच काही प्लॅस्टिकशी रिलेटेड ग्रॅन्युअल्स, पावडर्स, डोलोमाईट पावडर, रसिका इंडस्ट्रीज आणि रेणुका इंडस्ट्रीजने डोलोमाईट पावडर तयार करत आपला जो डबघाईस आलेला व्यवसाय आहे तो सोडून प्लास्टिकमध्ये वाटचालीस आरंभ केला. आणि मारुती वॉटर टँक नावाने मोठ्या वॉटर टँकची निर्मिती होण्यास इथे प्रारंभ झाला. मला इथे एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की ज्यावेळी माणूस नाउमेद होतो, तो नाउमेद न होता त्यांनी दुसऱ्या व्यवसायामध्ये हळूच, म्हणजे तेही सुरू होतं. एकीकडे डोलोमाईट पावडरचं प्रोडक्शन, चिपचं प्रोडक्शन हे कमी होत असतानाच दुसरीकडे रेणुका इंडस्ट्रीजमध्ये प्लास्टिकच्या ह्या कारखान्याला, ज्याच्यामध्ये वॉटर टँक्स बनविले जातात, त्यांनी प्रारंभ केला होता. हळूहळू तिकडचं कमी होत गेलं आणि हे वाढत गेलं. आज रेणुका इंडस्ट्रीजचे वॉटर टँक आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रभर बघायला मिळत आहेत. सोबतच वॉटर कूलरचे टँक, काही शेतीला लागणारे टँक्सची निर्मितीसुद्धा ते करत आहेत. या संबंधी आता आपण त्यांना प्रश्न विचारणार आहोत. ड्वेलकर सर, ज्यावेळी आपण मग डोलोमाईट पावडरमधून पुनश्च प्लास्टिककडे पदार्पण केलं आणि आपल्या मारुती वॉटर टँकची सुरुवात झाली, तर त्यानंतर आपण त्यातले जे काही आणखी सब प्रॉडक्ट्स तयार करणं सुरू केलं, तर त्याबद्दल थोडंसं सांगा. कसं आहे की प्लास्टिक वॉटर टँक हा एकच प्रॉडक्ट न ठेवता आपण अनेक प्रॉडक्टमध्ये राहावं. आणि रोटोमोल्डिंग प्रोसेस ही अशी आहे की या रोटोमोल्डिंग प्रोसेसमध्ये मोठ्या प्रकारचं प्रॉडक्ट आपण कुठल्याही पद्धतीचं घेऊ शकतो. तर त्या दृष्टीने मग मी नेहमी अहमदाबादलाही जाणं येणं चालू होतं. तर त्यामधूनच आम्ही काही डस्टबिन्स निर्माण केल्या आहे. त्याचप्रमाणे त्या मिल्क कॅन चालू केल्या आहे, ज्या दुधाला ज्या कॅन लागतात त्या कॅन पण सुरू केल्या आहे. त्याचप्रमाणे आम्ही कूलरचे जे इथे टब लागत होते ते सगळे टिनाचे टब वगैरे होते, तर ते प्लॅस्टिकमध्ये निर्मिती व्हावी बघ. आणि त्या टबमुळे बरेच वेळा आपण पेपरमध्ये वाचतो की शॉक लागून घटना घडते. तर प्लॅस्टिक याला एक चांगला हे होऊ शकेल असं वाटलं. आणि त्या दृष्टीने मग प्लॅस्टिक कूलर टबचेसुद्धा आम्ही उत्पादन सुरू केले. त्याचप्रमाणे मग हायड्रोफोनिक फोल्डर, जसं प्लॅस्टिकच्या नाल्यासुद्धा तयार कराव्या असं वाटलं, पण त्या नाल्यांना अडचणी आल्या. त्या अडचणी आल्यानंतर त्या प्रॉडक्टमधून आम्ही मग हायड्रोफोनिक आपला शेतीचं अर्कयंत्र निर्माण केलं, जे फिल्टरहून जे शेतीला, जे आज सेंद्रिय शेती आहे त्या सेंद्रिय शेतीला जी शेणापासूनचा अर्क किंवा जीवामृत म्हटलं जातं किंवा निंबोळी अर्क लागतो, तर हा फिल्टर करायसाठी खूप त्रास होतो. त्यांना शेतकऱ्यांना गाळावा लागतो तो, आणि त्याची दुर्गंधी पण खूप असते. तर त्याकरिता हे यंत्र अतिशय उपयोगी आहे. आणि या यंत्रात आम्ही त्याची इथे जवळपास 6 महिने त्याची रिसर्च आणि हे केलं सगळं. आणि त्यातून मग तो अर्क बाहेर यायला लागला. आणि हा अर्क ड्रीपमधून सहज रीतीने दिला जातो. आणि जी काही बागायती आहेत, डाळिंबाची बागायती आहे, संत्र्याच्या बागायती आहे
किंवा अंगूर आहेत, जे काही फळफळावर असेल किंवा अन्य शेती झाली, त्यांचा जमिनीचा pH चांगला सेंद्रिय शेतीमुळे वाढतो. तर तो अर्क त्यांना ड्रीपमधूनचा देण्याचा अडचणी होत्या. तर हा अर्क त्यांना खूप कामात पडत होतो. त्यामुळे ह्या मशीन्स झाल्या आणि ह्या मशिनी जवळपास आज 15 ते 20 शेतकऱ्यांनी नेल्या आहे आणि ते खूप सगळे लोक खुश आहेत त्या अर्कामुळे. आणि त्यांचं काम पण खूप साध्या ह्याच्यात झालं आणि अतिशय वाजवी किमतीत आम्ही हे सगळे प्रॉडक्ट उपलब्ध करून देत आहोत. आणि त्यामुळे आता हे वाटचाल अशी सुरू आहे. खूप अशी आता गोडदोड वगैरे नाही, आपण एक रेग्युलर अशी इंडस्ट्री चालावी त्या हिशोबाने आम्ही आता ते उद्योग चालू ठेवलेला आहे. एक मुख्य आणि महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे असा आहे की जी व्यक्ती आपल्या व्यवसायामध्ये उंच भरारी घेते त्या व्यक्तीच्या पाठीशी त्यांची जीवनसंगिनी असते. त्यांचं घर जे कौटुंबिक वातावरण असतं ते त्याला अनुसरून असतं. ह्या संबंधी एक कहावत हम सभी लोग सुनते हैं कि जो अपने जीवन में कुछ करते हैं उनके पीछे उनकी जो गृहलक्ष्मी होती है, जीवन संगिनी होती है, वो हमेशा उनके साथ में रहती है. याच अनुषंगाने आपण यांना एक प्रश्न विचारणार आहोत की आपल्या डुएट कर फ्रेम आता आपल्या कुटुंबाचा ह्यामध्ये म्हणजे कौटुंबिक वातावरण जे व्यवसायाला अनुकूल असं लागतं तर त्यामध्ये कुटुंबाचा काय वाटा आहे? माझ्या परिवाराचं तर पूर्णपणे समर्थन, मला सहकार्य खूप मोठ्या प्रमाणात मिळालं. कारण की जेव्हा रेणुका इंडस्ट्रीज जेव्हा चालवायची होती त्यामुळे माझा पुष्कळ सगळे उद्योगातच जात होता. रात्री 12-12, 1-1 वाजेपर्यंत मी इथे काम करत होतो. तर मिसेसला तिने मुलाबाळाची जबाबदारी आणि घराची जबाबदारी अतिशय चांगल्या पद्धतीने सांभाळली. दोन्ही मुली आमच्या आज MTech आहेत, झालेल्या आहेत. एक मुंबईला असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम करत आहेत. तिचं वरणगावकर या परिवारात, मोठ्या परिवारात चांगलं संबंध झाला आणि त्या संबंधामुळे ती मुंबईला आहे. आणि दुसरी मुलगीसुद्धा आत्ताच MTech कंप्लीट केलं तिने VIT वेल्लोरमधून आणि तिचंहीसुद्धा बंगलोरला सिलेक्शन झालेलं आहे आणि ती बंगलोरला आता जॉईन झालेली आहे. तर कुटुंबाचं तर अतिशय सहकार्य मिळालं. त्यांनी मला पूर्णपणे उद्योगामध्ये किंवा घरामध्ये लक्ष देण्याचा माझा काही विशेष नव्हता. पूर्ण घर माझ्या मिसेसनी सांभाळलं. कारण घरी तर मी कुठली एखादी वस्तूसुद्धा आणलेली नाही विकत. म्हणजे जे काही आपल्याला ज्या काही गोष्टी लागतात त्या सर्व मिसेसनी सांभाळल्या माझ्या आणि मुलींचे शिक्षणसुद्धा तिनेच सांभाळले. त्याकडे मला लक्ष द्यायचं कारण ती बाजू तिने चांगल्या रीतीने सांभाळली. त्याचप्रमाणे उद्योगात पण ती 1-2 तास वगैरे येत राहते आणि लक्ष देत राहते. तर त्यांचं सहकार्य, मुलींचं सहकार्य, या सगळ्यांच्या सहकार्याशिवाय काही सक्सेस मिळणं शक्य नसते. सहकार्य त्यांचं आहेच, मिळालं, सर्वांचं सहकार्य मिळते. त्या सहकार्याशिवाय आपण उद्योग चालवू नाही शकत. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे यशस्वी स्त्रीसुद्धा असते आणि त्या स्त्री म्हणजे सौ जयश्रीताई कांतुटे ह्या आपल्यासोबत आहेत. ताई, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की जेव्हा आपण घराची जबाबदारी सगळी स्वीकारली आणि आपली इंडस्ट्रीज म्हणजे तो जो कार्यकाळ सरांनी सांगितल्याप्रमाणे तो त्यातनं काही ड्रॉबॅक आले आणि आपण पुनश्च या फॅक्टरीमध्ये आलात आणि आज ते झपाट्याने सुरू आहे. तर हे सगळं करत असताना आपलं योगदान काय होतं आणि आपल्याला खरा मनस्वी आनंद कुठे आणि केव्हा झाला? नमस्कार. सर्वप्रथम तुम्ही मला यात सहभागी करून घेतलं. आमची ही जी युनिट आहे रेणुका इंडस्ट्रीज हे 91मध्ये सुरू झालं. तेव्हा तर मलाही ॲक्च्युली थोडं टेन्शन होतंच की आपण हे एकदम पहिला व्यवसाय सोडून दुसऱ्या याच्यात फॅक्टरीमध्ये चाललेलं आहे, कसं होईल, काय होईल. परंतु यांच्यावरचा विश्वास होताच की यांचं काही ना काही तरी प्लॅनिंग असेल आणि त्या दृष्टीने हे करतात आहे. त्यामुळे मी यांना साथ द्यायचं ठरवलं. पण साथ म्हणजे एवढीच दिली की मी घर पूर्णपणे सांभाळलं. कुटुंबाकडे मी पूर्ण लक्ष दिलेलं आहे आणि यांना मग त्यामुळे दिवस आणि रात्र त्याचा अभ्यास ते करू शकले. परंतु मग हे सगळं करताना मला 1995मध्ये ॲक्च्युली आम्हाला खरा आनंद झाला की जेव्हा महाराष्ट्र शासनाकडनं जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते यांना उत्कृष्ट उद्योजक हा अवॉर्ड मिळालं. तेव्हा अक्षरशः डोळ्यातनं आनंदाश्रू आमचे हे झालेले आहे आणि तो एक फंक्शन आम्ही आयुष्यभर मी कधीच विसरणार नाही. आणि मग त्यानंतर मी पण थोडासा इंटरेस्ट घ्यायला सुरुवात केली. रसिका इंडस्ट्रीची जेव्हा स्थापना झाली आमची 98मध्ये वगैरे, तर मग मी पण माझा थोडा सहभाग तिथे देत गेली.
त्यामुळे यांना पण जरा बरीचशी मदत झाली. बाकी ॲक्च्युली त्याचे सगळं घडलेलं आहे ते एकट्या यांच्यामुळे घडलेलं आहे, एवढं मला सांगा वाटतं. आणि आपल्या मुली जी एक मुंबईला असते ती पण एमटेक आहे आणि दुसरी बेंगलोरला असते ती पण एमटेक आहे, त्यांच्याबद्दल काय सांगाल? मुलींबद्दल तर प्रत्येकच आईवडील आजकाल प्राऊड फील करतात. त्याचप्रमाणे मलासुद्धा अतिशय मी प्राऊड फील करते की ह्या दोघीही मुली आमच्या घरात अगदी स्टार्टिंगपासून त्यांच्या मागे मला अभ्यासासाठी काहीही लागावं नाही लागलं. फक्त थोडं मला मॅथ्स वगैरे माझं स्वतःचं MSc असल्यामुळे मी त्यांना मॅथ्समध्ये बरीचशी हेल्प केली 10th आणि त्याच्या भरोशावर मग त्या मात्र अगदी दरवर्षी मेरिट येतच त्यांनी हा आपला पूर्ण शिक्षणाची पदवी सगळी प्राप्त केली. आणि स्वभावसुद्धा त्यांचे अतिशय सालस आहेत. त्यामुळे मी तर दोघी मुली आणि सगळ्या आमच्या परिवाराबद्दल मी खूप प्राऊड करते. इवलेसे रोपं लाविले द्वारी या उक्तीप्रमाणे अगदी शून्यातून आपलं विश्व निर्माण करून त्याचा वटवृक्ष तयार होण्यासाठी ह्या दाम्पत्याला कुठून कसा प्रवास करावा लागला, काय काय हाल अपेष्टा आणि कष्ट सहन करावे लागले, व्यवसायामध्ये आलेल्या ड्रॉबॅकला त्यांनी न घाबरता कसं तोंड दिलं, त्याला चोख प्रत्युत्तर कसं दिलं आणि आज त्यांची वाटचाल म्हणजे डोलोमाईट पावडरचा सुरू झालेला कारखाना फॅक्टरी आज बघता बघता प्लास्टिकमध्ये कशी परावर्तित झाली आणि वेगवेगळे त्यांनी प्रोडक्ट्स कसे तयार केले आणि आज आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मारुती वॉटर टँक फेमस आहे, प्रसिद्ध आहेत. इथपर्यंतचा आपण त्यांचा प्रवास ऐकला. हा प्रवास खरोखरच अवर्णनीय आहे आणि आपण प्रत्येकाने नुसतं एका चाकोरीबद्ध जीवनाच्या मागे न लागता नोकरी 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 न करता व्यवसायामध्ये आपण पाऊल टाकायला पाहिजे. या अनुषंगानेच आपण व्यक्तिविशेष या कार्यक्रमाचं आयोजन करीत आहोत. आपण सर आणि मॅडम आपण आम्हाला आमच्या VCN न्यूज चॅनलला जो वेळ दिला त्याबद्दल आम्ही VCNच्या वतीने